आपल्या बॉडीमध्ये की मर्मस्थान असतात. बर जसं हे इथं आपण जर टच केला कोपऱ्याच्या मागे त्याचा झटका बसतो. हां तसं वास्तूमध्ये पण मर्म पडतो. तिथं मग एनी प्रॉब्लेम ऑफ द लाईफ, एनी एरिया ऑफ द लाईफ तिथं वास्तू ॲप्लिकेबल होऊ शकतं. ओके आणि त्या प्रत्येक देवता ज्या आहेत वंडर की त्या आपल्या ब्रेनच्या 45 पॉइंट्सला कनेक्टेड आहेत. तर आज आपल्याबरोबर आहेत महावास्तू आचार्य महेश जोशी सर. नमस्कार. नमस्कार सर. हा आमचा पहिला पॉडकास्ट आहे फॉर वास्तू या सब्जेक्टवर. ओके. तर आम्ही फार एक्सायटेड आहोत, आमचे व्ह्युअर्स पण एक्सायटेड आहेत. तर वेलकम टू द पॉडकास्ट. काय बोलताय सर? थँक्यू. आणि काय कसं वाटतंय पॉडकास्टवर? हा खरं सांगायचं तर माझा पहिलाच पॉडकास्ट आहे पब्लिकली. ओके युट्यूबवर बरेच व्हिडिओ केलेले आहेत, काही जण हां. इंटरव्ह्यू घेतलेत, पण असा हां. पब्लिकली पॉडकास्ट करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आहे. ओके त्यामुळे जे की आपल्या शक्य ते आपण व्ह्युअर्स पर्यंत आपल्या ह्याच्या पण वास्तूचे ऑथेंटिक जे ज्ञान आहे ते आपण त्याच्यातून पोहोचायचा प्रयत्न करू आपण. अगदी बरोबर सर. कारण का वास्तू हा टॉपिक म्हटलं तर आपल्याला असं ब्रॉड सेन्समध्ये एक लोकांना माहिती असतं, थोडंफार लोकांनी केलेलं आहे वास्तू, पण सगळ्यांना त्याच्या वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. येस. तर वास्तू हे एक्झॅक्टली काय आहे वास्तुशास्त्र? ओके. आपण जे महावास्तूमध्ये वास्तू फॉलो करतो त्याचं बेस फ्रेमवर्क जे म्हणतो आम्ही ते भगवद्गीतेचे. बर श्रीमद भगवद्गीतेची हां. कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली होती. हां भगवद्गीतेच्या 7व्या आणि 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण सांगतात त्या अर्जुनाला की माझं शरीर हे पंचमहाभूताने बनलेले हं. आणि 3 गुणांनी बनलेले. तसंच ते सांगतात की मी प्रत्येक चराचरात मी आहे. हं. म्हणजे आपल्या घरात पण ते बसतील आहेत. म्हणजे हे घर पण पंचमहाभूत आणि 3 गुणांनी बनलेले आहे. बर सिंपल भाषेत सांगायचं झालं तर घराच्या एनर्जीला आपल्या शरीराच्या एनर्जीवर सिंक करणं हे वास्तू आहे. ओके इतकं सिंपल आहे. ओके एक्झाम्पल देतो की आपण एखाद्या ठिकाणी फायर बघितला तर आपल्याला आग वाटते, हो राग यायला लागतो. हो तसं घरामध्ये आपले कलर नॉर्मल असतील, सायलेंट असतील, कूल असतील तर आपलं माइंड तसं शांत होतं. ओके बरेच जण म्हणतात घरी आले की मला शांत वाटतं, हां माझ्या शहरात गेले की मला शांत वाटतं. हां जसं मी जिथं राहतो केपी मध्ये तिथे गेले की मला एकदम माझ्या घरी आल्यासारखं वाटतं. हं. ते वास्तू आहे. ओके प्रत्येक ठिकाणी वास्तू ऍप्लिकेबल आहे. जसं आपण दुबईला बघितलं, दुबई लोक फिरायला जातात हो कारण ते वास्तूप्रमाणे दुबई सिटीत सेट केलेले. ओके येस. पुन्हा चंदीगड हो त्यांच्या ग्रोथ बघा तुम्ही. हो गुजरातमध्ये काही सिटी त्यांच्या ग्रोथ बघा. हं. हे वास्तूप्रमाणे सेट केले आहेत. प्रत्येक घरच त्याच्याप्रमाणे असेल असं नाहीये, ओके पण त्यातले बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सेट केलेल्या आहेत बर आणि हेच आपण घरामध्ये सेट करतो. ओके ओके म्हणजे आपल्या बॉडीच्या एनर्जीज पंचमहाभूत त्रिगुण आपल्या घराबरोबर सिंक करतो आणि डिझायर रिझल्ट्स हं. मॅनिफेस्ट कसे करायचे रिझल्ट्स ते ओके. आपण बघतो. ओके दिस इज वास्तू. ओके ओके हे कुठेही पूजा अर्चा करण्याच्या ह्याच्यात नाहीये. ओके ही तुम्ही पूजा केली की वास्तू होईल, हे केली की वास्तू, हे नाही. बरोबर आणि वास्तुशास्त्र असं कोणतंच शास्त्र नाहीये. बर हे लोकांचं एक मिसकन्सेप्ट आहे की वास्तुशास्त्र किती शास्त्र लिहिलंय. हं. जसं आपण बॉटनी झुलॉजी म्हणतो. हं. येस, हे शास्त्र, हे सायन्स आहे. हं. पण विश्वकर्माने एक पुस्तक लिहिले विश्वकर्मा बर प्रकाश म्हणून. त्याच्यामध्ये त्यांनी वास्तूचे काही गुण दिलेत, मयमतमध्ये दिलेत. ह्या सगळ्या एकत्र करून ज्या टेक्निक्स आहेत, जे रूल्स आहेत, जे ॲप्लिकेबल आपण त्याला काय म्हणतो व्याख्या दिलेल्या आहेत वास्तूच्या, त्या आपण एकत्र केल्या आणि त्याला वास्तुशास्त्र नाव दिलेले, जे सायंटिफिकली काम करतं. हं. हे वास्तू आहे. ओके टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या एनर्जी ज्या व्हायब्रेशन मॅच करणं, सिंक करणं. हं. FM ला जसं आपण सिंक करतो, एखादं 98.3 आपल्याला लावायचे तर रेडिओवर सिंक करतो, तसं घराची एनर्जीज आपल्या बॉडीवर, आपल्या ब्रेन बरोबर सिंक करणं हे वास्तूचं काम आहे. ओके ओके दॅट्स इट. ओके ओके मग आता जसं तुम्ही म्हटलात की हे सिंक करणं, मग आता एखाद्या पर्सननी हे कसं समजून घ्यायचं की बाबा काय असे सायन्स असतात की जिकडे एखाद्याला वाटायला लागतं की आपलं वास्तू बरोबर नाही आहे, किंवा कारण की कधी कधी काय होतं की सगळेच जण खूप प्रयत्न करत असतात हो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. मग कधी कधी असं वाटतं की मग कोणतरी सजेस्ट करते की अरे तुम्ही वास्तू कन्सल्टंटना बोलून विचारा घ्या, किंवा विचारा. दाखवा, हं. असं काहीतरी असेल. मग तेव्हा एखाद्याला वाटायला लागतं की बाबा चला पैसाच राहत नाही घरामध्ये, किंवा Yes. काय खूप आजारपण होतात. तर अशासाठी मग काय काय करायला पाहिजे प्रत्येकाने? आता जर आपण बघितलं तर आजची आपली लाईफस्टाईल जी आहे ते आपण सिटीत राहतो. हं.
सिटीमध्ये जे फ्लॅट बनवलेले आहेत हं. ते कुठे ना कुठे वास्तुदोष आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. ओके. पण आम्ही महावास्तूमध्ये किंवा केबी सर जे म्हणतो आम्ही ते म्हणतो 80% वास्तूमध्ये दोष नाहीत. ओके. जरी दोष आहेत तरी दोष नाहीत. का? हं. तर आपण जे काम करतो ते सिम्पटम बेस करतो. बरं. तुम्हाला काय त्रास आहे? मला पैशांचा त्रास आहे. हं. तर आपण ते पैशात दिशेला ट्रीट करू आपण. अच्छा. जनरल वास्तूत काय होत होतं, जे आपण वैदिक वास्तू म्हणत होतो, त्याच्या पुढे आपण बघू डिटेलमध्ये. सगळ्या घराला ट्रीट करायचे ते. हां. मग तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर कुठे ना कुठे लागून जाईल. अच्छा. हे लागणं ते होतं. अच्छा. पण इथे आपण काय करतो, की सिम्पटम काय तुमचा हेल्थचा इश्यू आहे. त्याच्या रिलेटेड जो झोन आहे तो बघा. हं. पैशाचा इश्यू आहे, रिलेशनशिपचा इश्यू आहे, जॉब लागत नाहीये किंवा लोकांशी कनेक्शन बनत नाहीयेत. अशा 16 दिशांचे वेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत. ओके. त्याच्या रिलेटेड जे कार्य करायचे, जे उपचार करायचे ते करा. ओके. आणि जर तुमच्या घरात काही नसेल तुम्हाला त्रास, हं. तर वास्तूला डिस्टर्ब पण करू नका. ओके. 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 तर जसं तुम्ही म्हटलात, की महावास्तू आणि ट्रेडिशनल वास्तू तुम्ही हं. म्हणलात. तर यामधला काय फरक आहे? आमच्या व्ह्यूअर्ससाठी सांगाल प्लीज? येस. ट्रेडिशनल वास्तूमध्ये काय होत होतं, जसं आता हे आपलं स्टुडिओ बघितलेलं आपण. हा आयताकृती लांब आहे. बरोबर. म्हणजे पूर्व पश्चिमी लांब झालेली आहे हो. आणि दक्षिण उत्तरी कमी आहे. हां. जर आपण ट्रॅडिशनल वास्तू बघितलं, जे वैदिक वास्तू आपण म्हणतोय, तर 8 दिशा फॉलो केल्या जातात. हं. 8 दिशा कोणत्या आहेत? मुख्य दिशा, पूर्व हं. पश्चिम, दक्षिण उत्तर, हं. आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. ह्या 8 दिशावर काम केलं जातं. बरोबर. जर आता मी घराच्या सेंटरला उभा राहिलो, तर ही समजा ही पूर्व असेल, तर एक्झॅक्ट कॉर्नर जो आहे तो नॉर्थ ईस्ट पकडला जातो, जो चुकीचा आहे. अच्छा. तर ती फक्त चौकोन कन्सिडर करतो. बरोबर. पण ऍक्च्युअली चौकोन नाहीये. आपण बघितलं पृथ्वी गोल आहे. हां. आपलं तारामंडल पण गोल फिरतं. हो. मग या ठिकाणी काय केलं मी महावास्तूमध्ये सरांनी काय केलं, जे तुमचं घर आहे त्याला 360 डिग्रीजमध्ये एक आपण कंपास तयार केला, ओके. जो हा ओके. कंपास आपण म्हणतो. ओके. ओके. 360 डिग्रीमध्ये केलं प्रत्येक डिग्री. मग ज्यावेळेस आपण त्या टू द स्केल प्लॅनवर त्या कंपास इम्पोज करतो, त्यावेळेस तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली कोणत्या डिग्रीला काय आहे. अच्छा. आणि कंपासमध्ये काय सेट करायचं, जसं आपल्या मोबाईलमध्ये पण चेक माय वास्तूचा कंपास येतो. हं. ट्रू नॉर्थ 0 डिग्रीला सेट करा आणि बाकी सगळ्या दिशा कोणत्या डिग्रीला तुम्हाला कळतील. ओके. म्हणजे ओके. सायंटिफिकली आपण तिथे कॅल्क्युलेट करायला लागलो. बरोबर. मग आता आपली पूर्व वाढलेली आहे, पश्चिम वाढलेली आहे, हं. उत्तर कमी, दक्षिण कमी आहे. हं. मग त्या ठिकाणी बार चार्ट तयार करतो आपण. ओके. म्हणजे ओके. कोणती दिशा, त्याची एनर्जी किती आहे, पूर्व वाढलेली, दक्षिण कमी, ते एनर्जी किती याचा बार चार्ट तयार होतो, करेक्ट. जो ट्रॅडिशनल वास्तूमधनं होता. जो आपण बघतो इकडे बार चार्ट जो आहे हा, हो, त्याच्यावर. बार येस. चार्ट जो आहे त्याच्या आधी तुम्हाला दाखवलं तो ट्रॅडिशनल वास्तूमध्ये 8 दिशा होत्या. करेक्ट. तो कंपास. कंपास होता सिम्पल. येस. आणि नंतर आपण महावास्तू जो टाकलेला आहे तो चक्र, अच्छा. तो महावास्तूचा आहे. ते ओके. सरांचं इन्व्हेन्शन आहे. ओके. ऍक्च्युली 16 दिशा हा विश्वकर्माने दिलेल्या आहेत, पण ह्या आधी कोणी फॉलो करत नव्हतं. हं. आणि अजून एक बघितलं तू की नेटवर कुठे जातो, हं. वास्तू सर्च कर, हं. 99.99% हं. मी काय म्हणतो 99.99% हे महावास्तू करतायत. अच्छा. म्हणजे सगळेजण म्हणतात आम्ही हे केलेलं आहे, हं. पण बेसिकली हे महावास्तून काढलेले. आणि बरेच जण असे पण नेटवर आहेत ज्यांनी कधी अभ्यास केलेलाच नाहीये वास्तूचा. ओके. ते म्हणतात आम्ही फक्त एक्सपिरियन्सने शिकलेलो आहेत. हं. जर एक्सपिरियन्सने शिकताय तुम्ही तर मग हे करायची गरज नव्हती ना. बरोबर. जो गुरु असतो तो काय करतो, त्याने काहीतरी एक्सपिरियन्स 25-30 वर्ष घातलेले त्याच्यामध्ये, तुम्हाला हे देतो, एकदम फाईन प्रॉडक्ट देतो. राईट. त्याच्या पुढे तुम्ही डेव्हलप करा. बरोबर. आता सिंपल आहे, तू आजारी पडलास, तू एका नवशिक्या डॉक्टरकडे जाशील जो शिकवतो किंवा एक्सपिरियन्स डॉक्टर बनलेला आहे, बरोबर. का स्पेशलिस्टकडे जाशील. करेक्ट. हे महावास्तूच आहे. हं. आम्ही जे महावास्तूमध्ये आश्चर्य झालेलो आहोत किंवा महावास्तू जे आम्ही बेसिकली महावास्तू जे आहेत लोक, आम्ही ते सरांच्या अंडर ट्रेंड झालेलो आहेत. आम्ही हं. आमच्याकडून तेवढी मेहनत करून घेतलेली आहे ओके. आणि हातानं सगळे रिपोर्ट लिहिलेले आहेत, अच्छा. कम्प्युटरवर नाही. हं. ते 5-7-10 वर्ष मी घातलेत. हं. त्यामुळे आज आम्ही परफेक्टली सांगू शकतो येस हे आहे, हं. ह्या इथं हे होतं. बार चार्ट आहे. मग प्रत्येक वेळेस आपण पुढे गेलो तर आपण त्याचा मर्मा पॉईंट्स काढतो आपण वास्तूमधले. मर्मा पॉइंट्स म्हणजे जसं आपल्या बॉडीमध्ये की मर्मस्थान असतात, बर. जसं हे इथं आपण जर टच केला हं. कोपऱ्याच्या मागे त्याचा झटका बसतो, हां. तसं वास्तूमध्ये पण मर्मा पॉईंट्स आहेत. ओके. तर ते आपण त्याचं कॅल्क्युलेशन करतो. त्याची एक दाखवतो मी, ती ड्रॉइंग आहे.
नंतर देवता बघतो आपण. हम्म. वास्तूमध्ये 25 देवता आहेत. बर. त्या देवतावर पण काम केलं जातं महावास्तूमध्ये. ओके. जे ट्रॅडिशनल वास्तूमध्ये शक्य नव्हतं इझिली कॅल्क्युलेट करणं. हम्म. हम्म. आणि त्या प्रत्येक देवता ज्या आहेत, यू विल बी वंडर्ड की त्या आपल्या ब्रेनच्या 45 पॉइंट्सला कनेक्टेड आहेत. ओके. म्हणजे आपण वास्तूमध्ये एखादी रेमेडी केली तर ती वास्तूमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये काम करते, ती माइंडवर काम करते सायकोलॉजिकली, ओके. त्यामुळे तिचे इफेक्ट्स होतात. ओ. त्याच्या पुढची स्टेप सांगतो, हे तर पण वास्तू बघतोय, याच्यामध्ये ॲस्ट्रो वास्तू पण आम्ही इन्क्लूड करतो. म्हणजे ओके. तुमची पत्रिका आणि तुमचं घर हे किती सिंकमध्ये आहे अच्छा. ते सेट करायचं. वाव. हे महावास्तू आहे. तर सर, जसं आपण बोलत होतो की आपल्या जीवनात तर कुठल्या पार्टमध्ये आपला वास्तू आणि ॲस्ट्रो हे रूल्स ॲप्लिकेबल होतात? जीवनाच्या प्रत्येक पार्टमध्ये, हम्म. जसं रिलेशनशिप आहे, हम्म. पैसा आहे, बिझनेस आहे, हेल्थ आहे, हम्म. यू कम विथ एनी प्रॉब्लेम ऑफ द लाईफ, एनी एरिया ऑफ द लाईफ, तिथं वास्तू आणि ॲस्ट्रो ॲप्लिकेबल होऊ शकतं. ओके. एनिथिंग. ओके. मग आता जर सपोज आपण हेल्थचं एक्झाम्पल घेतलं येस. तर जरा आमच्या व्ह्युअर्ससाठी जरा स्पष्टीकरण. परफेक्ट. येस. माझं ॲज आय मी हिलर, हेल्थमध्ये जास्त काम करतो मी. हम्म. आता एक आपली दिशा जी सांगितली मी, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, हम्म. ही उत्तर आणि ईशान्येच्या मध्ये जी मध्ये. दिशा आहे, नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टच्या मध्ये, ती नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट, हम्म. ती तुमची हेल्थ अँड इम्युनिटीची दिशा आहे. ओके. या दिशेला जर काही डिस्टर्बन्स असेल, हम्म. आता डिस्टर्बन्स काय म्हणतो हा, आपण, डिस्टर्बन्स काय असतं? हां, तर ही नॉर्थ झोन जो आहे तो वॉटर एलिमेंट आहे. आता तिथे वॉटरसाठी अँटी काय काय आहे, तर फायर तिथे अँटी आहे, हा. तिथे अर्थ अँटी आहे. ओके. आता नॉर्थमध्ये जर तुमचा लाल रंग असेल किंवा तुमचं किचन असेल किंवा तिथं येलो कलरचं मी काही ठेवलं असेल किंवा पडदे येलो कलरचे असतील, तर तिथं इम्बॅलन्स तयार होतो. ओके. तिथे टॉयलेट असेल तर इम्बॅलन्स तयार होतो. ओके. आणि जर ती दिशा डिस्टर्ब असेल तर बाकीच्या ज्या झोनचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत हम्म. ते तुम्हाला हेल्थ अँड इम्युनिटीसाठी एफेक्ट व्हायला लागतात. ओके. फॉर एक्झाम्पल, आपल्याकडे दुसरी दिशा आहे ती नॉर्थ ईस्ट. हम्म. नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट हेल्थ अँड इम्युनिटीची आहे. नॉर्थ ईस्ट ही तुमच्या माइंड क्लॅरिटीची आहे. ओके. पण नॉर्थ ईस्टमध्ये जर टॉयलेट असेल किंवा किचन असेल तर त्या घरातल्या व्यक्तीला कॅन्सर होतात. ओके. आणि ज्या ज्या व्यक्तींना कॅन्सर झाले आहेत, तिथं मी अभ्यास केलेला आहे, त्यांच्या घरामध्ये नॉर्थ आणि नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट निघालेली आहेत. ओ. ओके. पण तिथे एक अजून एक आपल्याला पॉईंट ॲड करायचा आहे मला. घरामध्ये 5 जण राहतात, 10 जण राहतात, 2 जण राहतात, पण कोणाला तरी एकालाच कॅन्सर होतो, हम्म. हम्म. सगळ्यांना होत नाही. हम्म. मग तिथे काय काम करतं, तिथं ॲस्ट्रो वास्तू काम करतं. ओके. जसं मी आता तुम्हाला दाखवतोय, हम्म. ह्या ज्या मॅपमध्ये नॉर्थ ईस्टला टॉयलेट नाही आहे. हम्म. आपण ते टॉयलेट असतानाचं बघू, टॉयलेट आहे, पण एखाद्या जातकाच्या, एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये 6, 8, 12 हम्म. 6वं स्थान, अष्टम स्थान आणि 12वं स्थान जर कुठं कनेक्ट झालं तर त्याला तो कॅन्सरस इफेक्ट येणार. ओके. ओके. जर कनेक्ट होत नाहीये तरी त्याला टॉयलेट जरी असेल तर इफेक्ट येणार नाही. हम्म. आता माझ्याकडे अशी पण केस आहे की ज्याच्या घरामध्ये नॉर्थ ईस्टला टॉयलेट नाहीये, हम्म. कुठंच इम्बॅलन्स नाहीये, तरी पण तिला कॅन्सर झालेला आहे. ओके. तर आता हा जो दाखवतो मी मॅप तुम्हाला, मी ह्याच्यात नॉर्थ ईस्टला टॉयलेट नाहीये, क्लिअर कट दिसत नॉर्थ ईस्ट टॉयलेट नाही आपलं. हिच्या पत्रिकेत पण कॅन्सरिस योग नाहीत. बर. हॉस्पिटलायझेशन होतं पण कॅन्सरचं योग नाही कुठेच, तरी पण तिला कॅन्सर झाला. हम्म. शी आर सफरिंग ब्रेस्ट कॅन्सर. आता या 2 गोष्टी आहेत जे जनरली लेडीजच्या ह्याच्यात ब्रेस्ट कॅन्सरचे इफेक्ट मी जे ऑब्झर्व केले ते, लेडीज ओपन अप होत नाहीत लवकर, त्या भावना दाबून ठेवतात. हम्म. कसं बोलायचं, माझी सासू काय म्हणेल, सासरे काय म्हणतील, नवरा काय विचारेल, सोसायटी काय म्हणेल, हे भावना दाबून ठेवल्याने त्यांच्या भावना साठत जातात, हृदयात साठतात, त्या ओपन अप होत नाहीत. आणि ही जी होती केस आली माझ्याकडे, ती वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये झोपत होती. ह्यात इथे बघ, हम्म. वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये, जो डिप्रेशनचा झोन आहे. ओके. जशी ती ह्या घरात शिफ्ट झाली 18-19 महिन्यापासून, तशी डिप्रेशनमध्ये होती ती. ओके. तिची औषधं तिथे आहेत जे लागू पडत नव्हते,
सतत डिप्रेस होती, ओपन अप होत नव्हती, कंटिन्यू तोच पॅटर्न चाललेला होता. ओके. जास्ती माझ्याकडे आली तेव्हा मी तिला सांगितलं घरातल्या काही आपण चेंजेस करू. जसं मी सांगितलं की बाबा नॉर्थ ईस्टमध्ये काही रेमेडी करायची हम्म. आपल्याला, तुझा बेडला काही करू. हम्म. तर तिने सांगितलं आमच्या घरचं डेकोर खराब होतं. ओके. मग टेल मी वन थिंग, डेकोर महत्वाचं की हेल्थ महत्वाची? हम्म. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण जनरल युट्यूबवर ऐकतो की नॉर्थ ईस्टला टॉयलेट असेल तर कॅन्सर होतो. बरोबर. नॉट नेसेसरी. हम्म. कॅन्सर दुसऱ्या गोष्टीने पण होऊ शकतो. बरोबर. आता आपण दुसरी एक दिशा बोलू, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट. ओके. ही डिस्पोजलची दिशा आहे. हा. एखादा व्यक्ती आहे ज्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, हम्म. आम्ही काही करत नाही. आम्ही नॉर्थ ईस्ट चेक करतो, साऊथ वेस्ट चेक करतो. अच्छा. डिस्पोज तिथं होतं, ऍक्च्युअल तो टॉयलेट झोन आहे. हा. जर तो क्लिअर असेल तर त्या घरातल्या व्यक्तींना कॉन्स्टिपेशनचा, पाईल्सचा त्रास होणार नाही. ओके. ओके. अगेन वन थिंग, हम्म. आपल्या वास्तूमध्ये 3 दिशा जिथं टॉयलेट बनवलं जातं. जुन्या काळात बघितलं असेल तर टॉयलेट घरात नव्हते, हो. वास्तुदोष नव्हते, बरोबर. आणि घरात मंदिर पण नव्हतं. हम्म. मंदिर कुठं होतं? गावातलं मंदिर, दूर आपण चालत जावं, बरोबर. तिथं जाऊन डोकं टेकवावं Correct. ह्याच्याकरता Correct. मंदिर होते. करेक्ट. घरात टॉयलेट नव्हतं. बाहेर परसाकडला जा म्हणजे परसदारी टॉयलेट्स होते. आता घरात टॉयलेट आले. तरी पण वास्तूमध्ये 3 दिशा अशा आहेत जिथे टॉयलेट मान्य केलेले. एक आहे ईस्ट साऊथ ईस्ट, म्हणजे ईस्ट आणि साऊथ ईस्टच्या मध्ये. दुसरे आहे साऊथ ऑफ साऊथ वेस्ट, साऊथ आणि साऊथ वेस्टच्या मध्ये, दक्षिण आणि नैऋत्यच्या मध्ये. हम्म. आणि तिसरी दिशा आहे ती वेस्ट आणि नॉर्थ वेस्टच्या मध्ये, WNW, ओके. वेस्ट ऑफ नॉर्थ. जो डिप्रेशन झोन आहे, हा हम्म. डिटॉक्स झोन आहे, तो चर्निंग झोन आहे. हम्म. आता ती महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या व्ह्युअरला पण खूप महत्वाचं आहे. इथे टॉयलेट अलाउड आहेत, हम्म. ॲग्री, हम्म. सगळीकडे दिलंय. हम्म. पण आता तू कलाकार आहेस आणि तू मला घरी बोललो की माझं घर सेट करा, हम्म. आणि साऊथ वेस्ट मी टॉयलेट करून दिले, हम्म. तुझी कलाकारी बर्बाद होणार. ओके. जरी तिथं टॉयलेट आहे ते. ओके. त्याचं कारण काय? तिथे गंधर्व देवता आहे, अच्छा. आणि गंधर्व देवता कलाकारांना मदत करते. हम्म. एक म्हणजे मुंबईची क्लायंट आहे, ती फिल्म इंडस्ट्री बॉलिवूडमध्ये, सॉरी मराठी ह्याच्यात आहे ती. त्या घरात कोणतरी वास्तू करून गेलं पारंपरिक, आणि साऊथ वेस्टमध्ये त्यांनी टॉयलेट होतं ते ट्रीट केलं. हम्म. साऊथ वेस्टला टॉयलेट चालतं. हम्म. तरी म्हणजे जसं मी वास्तू करून घेतलं, थोडं मला डाऊनफॉल वाटायला लागलाय. हम्म. माझे जे ॲग्रीमेंट्स व्हायला पाहिजे ते कमी व्हायला लागले. बरोबर. म्हटलं काय झालं असं, तू तर ह्याच्यात काम करते, ॲड एजन्सीमध्ये आहे, त्याच्यात थोडं मला कुठंतरी काहीतरी वाटतं, एकदा जाऊन चेक कर. हम्म. मी सगळं चेक केलं, कुठेही इम्बॅलन्स नव्हतं. ही कलाकार आहे, काहीतरी ह्या दिशेला असावं. म्हणजे साऊथ वेस्टला टॉयलेट आहे का? हो म्हणे, पण ते ट्रीट केलेली नाही. म्हणजे आपण ट्रीट करू ते टॉयलेट. हम्म. जसं ट्रीट केलं, तिसऱ्या दिवशी त्याचा ग्रोथ चालू झाली. कारण गंधर्व देवताला डिस्टर्ब केलं तर कलाकारांना त्रास होणार आहे. बरोबर. त्याला डिस्टर्ब करू नका तुम्ही. प्रत्येक रूलला काहीतरी ऑप्शन्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण, स्टार मार्क्स आहेत. स्टार मार्क्स. जसं ईस्ट साऊथ ईस्टमध्ये चर्निंग झोन आहे, मान्य तिथं टॉयलेट पाहिजे. आता चर्निंग झोनचा प्रॉब्लेम काय होतो? समजा घरामध्ये आपण तिथं किचन आहे एक्झाम्पल, किंवा तिथं बेडरूम आहे, स्पेशल किचनचं एक्झाम्पल घेतो. बरोबर. बरोबर. किचनमध्ये आई जाते, पत्नी जाते, तिथं भाजी बनवायची. आज कशी भाजी करायची, आज तुला जे आवडेल ती कर. भेंडी करू? नाही, कालच भेंडी झाली होती. गवार करू? नाही. चर्निंग होत राहतं, आउटपुट निघत नाही. बरोबर. मग त्यावेळेस काय करतो आपण, तिथे एक मिक्सी ठेवतो. हां. मिक्सीचं काम काय? मिक्स करायचं सगळं. चर्निंग करून काही ते आउटपुट द्यायचंय. आपण रवी घुसळत होतो, हां. ताक करत होतो, हां. लोणी बाहेर येत होतं. बरोबर. तसं मिक्सी ठेवली की त्यांचं चर्निंग कमी होतं. अच्छा. हा उपाय वास्तूचा. ओके. इतका सिंपल. बेसिक बॅलन्सिंग झाल्यानंतर हे तुम्ही करा, इझी मिळतं. आता ईस्ट साऊथ ईस्ट मध्ये टॉयलेट आहे, मान्य आहे. पण समजा एखादा कन्सल्टंट आहे, जे कंपनीचे हे करतात, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करतात, ते काय करतात? विचार करतात. जर त्यांच्या घरात मी ईस्ट साऊथ ईस्ट मध्ये टॉयलेट टाकलं तर ते विचारच करू शकणार नाहीत. स्टार मार्क. करेक्ट. ईस्ट साऊथ ईस्ट टॉयलेट चालतं, स्टार मार्क कोणाला द्यायचं नाही. हां. साऊथ वेस्टला टॉयलेट चालतं, स्टार मार्क कोणाला द्यायचं नाही. करेक्ट.
करेक्ट. डब्ल्यू टॉयलेट चालतं, सगळ्यांना चालतं, अच्छा. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ. इरिस्पेक्टिव्ह एनिथिंग. ओके. काही गोष्टी आहेत पण तेवढ्या मॅटर करत नाहीत त्या. हं, हं, हं. जसं आपण डब्ल्यू म्हणतो, वेस्ट ऑफ नॉर्थ में टॉयलेट का चालतं, तो विपिंग झोन येतो, डिप्रेशनचा झोन आहे. ओके. हा, अजून एक गोष्ट सांगतो महत्वाची. वास्तूमध्ये 2 वास्तू आहेत. हं. एक वास्तू राजा करताय, एक वास्तू प्रजा करताय. बरं. हा इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. जर कधी तो राजाचं घर बघितलं, पॅलेसेस बघितलास, हं. भारतात बघ, हो. लंडनमध्ये जाऊन बघ, कोणत्याही पॅलेसचा ब्रह्मस्थान ओपन नाहीये, ओके. ते वर आलेलं आहे. हं. सेंटर पार्ट जो आहे तो वर आलेला आहे, बरोबर. ओपन नाहीये. हो. त्यामुळे तिने राज्य करू शकले. हं. आपल्या इंग्रजांनी किती राज्य केलं आपल्यावर? 150 वर्ष. त्यांचे मोर दॅन. जाऊन बघा, सगळे क्लोज्ड आहेत. अच्छा. आणि तेच जर आपण आपल्या खेडेगावात गेलो, जिथं वाडे एकत्र वगैरे. वाडे होते, हां, हां. सेंटर ऑफ हाऊस तुळस लावलेली असायची, हो, आणि ओपन बाकी असतं. सगळं ओपन होतं, हो. ते बर्बाद झालेत. ओके. चेक करून बघ. पण हे का असं? काय म्हणजे? तुमच्यावर मला राज्य करायचंय ना. हां. राजांचं वास्तू काय आहे, हे राजा करता, राजाचा भाऊ वास्तू कन्सल्टंट होता, तो करायचं सगळं. हं. पण मला तुमच्यावर राज्य करायचंय, हं. तुला राजा होऊ द्यायचं नाहीये, तू बरोबर. प्रजा आहेस. प्रजा आहे. हां. हे कर. आणि राजवाडे किंवा जे मोठे घर आहेत, जे आपण राजमहल म्हणतो, त्यांच्यामध्ये वेस्ट ऑफ नॉर्थ वेस्टमध्ये एक रूम होती, एक दालन असायचं. राजा लढायला जायचा 6 महिने, 8 महिने, वर्ष. ज्या काही राण्या होत्या तिथून त्या रडायच्या आणि डिटॉक्स विपिंग रूम. विपिंग रूम ओके. तिथे होते. त्याच्यामुळे विपिंग रूम मध्ये तुम्ही चालू शकतं. हां. आणि ही जी कॅन्सरची केस होती माझी क्लायंटची, ती विपिंग झोन मध्ये, डिप्रेशन झोन झोपत होती ती. ओके. त्यामुळे त्याला कॅन्सर झाला होता. नॉट नेसेसरी तुमच्या नॉर्थ ईस्टला टॉयलेट असेलच कॅन्सर होईल. हं. नॉर्थ ईस्ट टॉयलेट नाहीये, पण पत्रिकेत कॅन्सरीस योग असतील तरी बरोबर. होऊ शकतं. तुमची झोपायची पोझिशन पण तुम्हाला हेल्थ इश्यू देऊ शकते. ओके. एखादी व्यक्ती साऊथ वेस्टमध्ये बेड करून झोपते. आता पारंपरिक वास्तूमध्ये साऊथ वेस्ट, नैऋत्य दिशेला तुम्हाला मास्टर बेडरूम सांगितलेले, घरच्या कर्त्या पुरुषेच जागा. हं. एक्झॅक्ट साऊथ वेस्ट चालेल, पण जनरल काय होतं, ही साऊथ वेस्ट आहे, पण त्या साऊथ वेस्ट झोन जो आहे तो टॉयलेट झोन आहे. जर तिथं कर्ता पुरुष आला तर ती एनर्जी डाऊन होणार आहे त्याची. बरोबर. बऱ्याच केसेस अशा बघितलेल्या आहेत जिथे साऊथ वेस्टमध्ये त्यांची मेडिसिन ठेवली, ते झोपतात ठीक, पण मेडिसिन त्या दिशेला आहेत, ओके. मेडिसिनची पॉवर कमी होते. ओ. अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट, नेटवर बघितलं असेल, तुमचे हेल्थचे रिपोर्ट्स साऊथ वेस्ट कशी दिशा आहे, साऊथ ऑफ साऊथ वेस्ट डिटॉक्स करणारी, काढून टाकणारी. हेल्थ रिलेटेड रिपोर्ट्स साऊथ ऑफ साऊथ वेस्ट मध्ये ठेवायला सांगतात. ओके. ॲग्री. ओके. समजा एखाद्याला किडनीचा त्रास आहे, त्याचा किडनीचा त्रासाचा रिपोर्ट हा फक्त साऊथ ऑफ साऊथ वेस्ट मध्ये ठेवायचा आहे. ओके. पण बाकीच्या आपण टेस्ट करतो, डॉक्टर काय सांगतात आपल्याला, तुम्ही टेस्ट करून ह्या सगळं टेस्ट करा. एक त्यातली कोणती टेस्ट आहे ती किडनीचे रिलेटेड असते, बाकी तुमचं हिमोग्लोबिन असतं, बरोबर. विटॅमिनचे असतं, ते सगळे नॉर्मल असतात. बरोबर. जर तो रिपोर्ट पूर्ण साऊथ ऑफ साऊथ वेस्ट मध्ये ठेवला तर तुमचे चांगले पॅरामीटर पण डिटॉक्स व्हायला लागतात. ओ. इतकं बारीक काम करतं वास्तू, आणि ह्याच्यावर कुणीच लक्ष देत नाहीये. आज नेटवर मी जेवढे व्हिडिओज बघतो, काही जण असतील, मी डिनाय करत नाहीये, पण ही माझी ऑब्झर्वेशन मी शेअर करतोय. बरोबर. ह्याच्यावर पण आपण लक्ष देणं आवश्यक आहे. जर या ठिकाणी तुम्ही शिकलाच नाहीत, आहेत नेटवर बरेच जण आहेत जे फक्त युट्यूबवरून किंवा काही पुस्तक वाचून शिकलेले आहेत, तर ही ट्रीट करू शकणार नाहीयेत. बरोबर. त्यामुळे ज्या तुम्ही माणसाकडे जाल, वास्तूवाल्याकडे जाल, तो ट्रेंड असायला पाहिजे. आणि दॅट्स वाय वी आर महावास्तू आचार्याच. अच्छा. आणि हेल्थसाठी फार इम्पॉर्टंट झोन आहे हे सगळे हेल्थ. जसं अजून एक केस आहे, साऊथ वेस्टला वॉटर टँक आहे, ओव्हरहेड वॉटर टँक. 100% त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला दिल की बीमारी हो ही जाएगी, दिल का दौरा पडेगा, गारंटेड. या अगर वहां पे ब्लू कलर है तो भी हो जाएगा. ओके. अगर आपके रिलेशन ठीक नहीं हो रहे, साउथ वेस्ट में
अगर आप ग्रीन प्लांट्स है, ग्रीन कलर है, हम्म, तो आपके रिलेशन ब्रेक हो जाएंगे, अच्छा डिवोर्स हो जाएगा. अच्छा. माय गॉड. इतकी बारीक वास्तू काम करतं. सर आणि मग मनी आणि जॉब जर जर आपण घेतलं ह्याला मनी जॉब किंवा बिझनेस. अजून मी 2-3 गोष्टी हेल्थच्या सांगतो, ओके ओके कारण त्या हो, फार महत्त्वाच्या आहेत. चालेल. सगळ्यांच्या घरामध्ये वॉटर फिल्टर हम्म, आहे. हो. जर वॉटर फिल्टर किंवा तुमचा मटका माठ अगर वो क्लीन नहीं है, उसकी डक्स हम्म, क्लीन नहीं है, हम्म, तो किडनी की बीमारी हो जाएगी. हम्म. किडनी काय करतं? बरोबर. क्लीन करतं. क्लीन वॉटर करतं. फिल्टरचं ते काम आहे. अजून एक, जर घरामध्ये कुठं पाईपलाईन जी असते तिचं चोक असेल, तर व्हेरिकोज वेन्सचा त्रास होतो. ओके. इतकं बारीक काम करतं वास्तू. माय गॉड. मी हिलर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी चेक करतो. अजून एक खूप इंटरेस्टिंग केस सांगतो मी. वेळ आहे ना? हो 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 सर. एक केस माझ्याकडे आली. मुंबईची केस आहे ती. अँड वेल टू डू. हम्म, चांगल्या बॉलिवूड प्लेसमध्ये स्वतःची 4 स्टोरी बिल्डिंग. हम्म, म्हणजे विचार कर हम्म. कशी असेल ती. त्यांच्या डोक्यापासून पूर्ण अशा मुंग्या यायच्या, पूर्ण पाठीवरच्या मुंग्या बर. यायच्या. जसं आपण इलेक्ट्रिक करंट हा, मारून हा, तसे हा. झटके मारायचे मध्ये मध्ये मध्ये. सगळ्या टेस्ट केल्या. आता मोठी व्यक्ती, इन्शुरन्स आहे, सगळ्या टेस्ट केल्या, काहीही निघालं नाही. हम्म, शेवटी नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरने म्हणलं आपण तुमचं ब्रेनचं आपण ऑपरेशन करू. ते म्हणले, ठीक आहे, ऑपरेशनला काही हरकत नाही, पण कशाचं ऑपरेशन करणार? प्रश्न आहे ना, बरोबर. मिळालंच नाहीये की ते कशाचं ऑपरेशन करणार. बरोबर आहे. डॉक्टर पण विचारात पडले कशाचं ऑपरेशन करायचं. मग कुणीतरी रेफरन्स दिला. माझे एक क्लायंट आहेत, ते बॉलिवूड सेलिब्रिटीजला ड्रेस डिझाईन करून देते. त्यांनी सांगितले की ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, डेफिनेट थोडा चार्ज जास्त घेतात, पण काहीतरी सोल्युशन मिळेल. येस, आय एम एक्सपेन्सिव्ह पर्सन, बट आय गिव्ह सोल्युशन्स, परफेक्ट सोल्युशन्स. त्यांनी माझ्याकडं हे केलं, माझ्या इंजिनियरला पाठवलं, मी मॅप वगैरे सगळ्या तयार केली, जसं टू द स्केल प्लॅन्स नाही तसं तयार केला. हम्म, त्यांच्या घरी गेलो, सगळं व्यवस्थित त्यांनी गाडी वगैरे पाठवली, जे की त्यांची फॉर्मॅलिटी सगळ्या. बरोबर. त्यांनी दाखवायचं आम्ही किती मोठे, मला काही फरक पडत नाही, माझे पैसे आलेत. त्यांच्या घरी गेलो, सगळं चेक केलं. पण तुमच्या घरात एकच काम करायचं म्हणलं. तुला काय क्या करना है? आप इलेक्ट्रिशियन को बुलाओ. हाँ. इलेक्ट्रिशियन को बुला लिया. हम्म, तेरे पास मीटर है? हाय. हम्म, एक काम कर, नॉर्थ ईस्ट में जो प्लग पॉइंट है ना, उसकी अर्थिंग चेक कर जरा, वहाँ पे खाली अर्थ लिखता. बापरे. वो निकाल, वो तोड़ दे पूरा, वो निकाल के फेंक दे, बंद कर, जो भी करना चाहिए कर दे. उसने क्या किया मुझे पता नहीं, हम चाय पीते बैठे थे, आधे घंटे में उनको रिलीफ आ गया. माय गॉड. नॉर्थ ईस्टला जर अर्थ लीक असेल तर तुमच्या डोक्यातून मुंग्यायला चालू होतात. ही माझ्या समोरची केस आहे. माय गॉड. नॉर्थ ईस्टला खिळा जर असेल तर डोकं दुखणं कंटिन्यू होत राहतं. कोणतंही मेडिकल इक्विपमेंट त्याला पकडू शकत नाही. ओके. फक्त खिळा काढून टाका, व्हाईट सिमेंट भरा, डोकं दुखणं बंद होतं. हे मर्मा पॉईंट सांगतोय मी. तू म्हणला तर मर्मा पॉईंट काय काम करेक्ट करतं, करेक्ट. हे मर्मा पॉइंटवर जस्ट येतं ते त्रास होतं ते. ओ. आणि नॉर्मल ट्रॅडिशनल वास्तूमध्ये हे निघत नाही. ओके. ह्याचे प्रोसेस आहेत तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या. ओके. जे आता मी तुला मर्माचा चार्ट दाखवला, बरोबर. हो. देवता चार्ट दाखवला, हम्म, हे काम करतं. अच्छा. एक अजून इंटरेस्टिंग केस आहे. हम्म, एक आजी आहेत, त्यांचं वय 72-73 असेल काहीतरी. हम्म. त्यांच्या गळ्यामध्ये खवखव होत होती. बर. आता नॉर्मल सर्दीनं होते, काही होते. हम्म, हां, असे हम्म. टेस्ट केल्या, काय सोनोग्राफी केली, आतमध्ये काय टाकतं सगळं, मला मेडिकल टर्म्स माहीत नाहीत, कुठंच काही नाही, सगळं क्लीन. हम्म. बरेच डॉक्टर झाले, ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, खूप काही झालं, काही उपयोग झाला नाही. एकदा सहज त्यांच्या घरी गेलो होतो. आजीला काय होतं, हे गळ्यात त्रास आहे म्हणे. हम्म, थोडं आता महावस्तू आचार्य आहेत, आचार्यामध्ये थोडं आम्हाला हम्म. असतं ना. म्हणलं एक काम कर, तुमच्या ह्या दिशेला नॉर्थ ईस्ट अलीकडे खड्डा आहे म्हणजे त्यांचं, मी फरशी निघालेली ती भरून घेऊन जरा. हो म्हणे, निघाली, बरेच दिवस झाले म्हणे. हम्म, कधी निघालेली आहे? एक 6-8 महिने झाले असते, दिवाळीच्या वेळेस. जशी निघेल तशी आजीला त्रास होतोय. अरे, माय गॉड. फरशी नीट केली, 2 दिवसात जी ठीक झाले. ती देवतावर आलं होतं, मर्मा पॉइंटवर. हा पॉइंट, हे वास्तू काम करतं. अमेझिंग सर. आणि मेडिकलमध्ये तर जबरदस्त काम करतं, जबरदस्त. एखादं कोणी असं खूप आळशी वगैरे असेल
आणि जर त्याला सकाळी उठायला अवघड होत असेल, पळायला जायला किंवा जिमला जायला, तर त्यासाठी तुम्ही काय ॲडवाईस कराल? इग्नाइट करायचं म्हणतो का तो. इग्नाइट करायचं तर त्याची साऊथ ईस्ट मध्ये निळा कलर किंवा येलो कलर असेल तर डेफिनेटली तो आळशी माणूस होणार. अच्छा. जर साऊथ ईस्ट ट्रीट केली, साऊथ ईस्टला एक लाल बल्ब लावला तर ऑटोमॅटिक त्याला एनर्जी येईल त्याला. ओके ओके. आता एक व्यक्ती रागीट असतो, खूप राग करतो तो. आता आपल्याकडचं एक हे सांगतो मी, जनरली आपण घर बनवतो, ईशान्य दिशेमध्ये आपण देव ठेवतो. ईश्वराची दिशा आहे ती. बरोबर. ईशान्यम देवताग्रह आहे. श्लोक काय दाखवलेला आपण तो, ईशान्यम देवताग्रह. नीट लक्ष दे, देवताग्रह, नॉट पूजाग्रह. देवतांचा वास असलेलं ईशान्य दिशा. बरोबर. तिथं आपण काय केले, पूजा करतो आपण. विश्वकर्मा लिहिता आलं नसतं का पूजाग्रह करा म्हणून? करेक्ट. नाही, पूजास्थान नाही येते. प्रत्येक दिशेला वेगळी देवता आहे. बरोबर. फॉरगेट. अपन तिथे फूल वहातो, वहाँ पे माता जी होती है, उसको लाल चुनरी होती है, ग्रीन चुनरी होती बाद में, 24/7 वहाँ पे दिया जलता है. अब ईश्वर है तो लाल कलर का दिया चाहिए, बल्ब चाहिए. नॉर्थ ईस्ट हे डोकं आहे वास्तुपुरुषाचं. ओके. साऊथ वेस्ट हे पाय आहेत. नॉर्थ ईस्टचा जर लाल रंग असेल तर फायर एलिमेंट वाढायला लागलाय. बरोबर. अग्नी वाढतोय. डोक्यात अग्नी वाढायला लागलाय. राग व्हायला लागलाय. नवरा बायकोचे भांडणं व्हायला लागलेत. मग हे झालं, अरे मुलगा फारच रागीट आहे आमचा. मग जातात एखाद्या एक्सवायझेड लोकांकडे, त्याची मंगळाची शांती करून घेते मी. तर मंगळ फार उग्र आहे त्याचा, ती शांती होते. महिना गुरुजी झालं नाही ते, ओके आपण गुरु त्याला पॉवरफुल करू. गुरु त्याला सगळ्या शांत्या होतात, तो काही शांत होत नाही. शेवटी येतं त्याचं काय म्हणतात ते, नागबळी काय, कालसर्प योग, जो योगच नाहीये, सो कॉल्ड योग येतो. मग त्याला जाऊन तिथे शांती करतात, तरी पण शांत होत नाही. मग कोणतरी सांगतं सायकोलॉजिस्ट वाल्याकडनं, ते मानसिक उपचार करतात, तरी शांत होत नाही. मग कोणीतरी एखादा शहाणा व्यक्ती येतो, तो सांगतो अशा लोकांना दाखवा. आम्ही जातो तिथे, मॅप काढतो, ग्रीड करतो त्याला, म्हणतो हे काढून टाकायचं लाल रंग सगळा, हे ठीक होऊन जाईल. हे रंग काढण्याचे एवढे पैसे घेता तुम्ही, रिझल्ट पाहिजेत ना. बरोबर. काढून टाका. 7 दिवसात पोरगा शांत होतो, नवरा बायकोची भांडणं कमी होतात. आपण नीट लक्ष देत नाही त्या ॲट्रिब्यूट्सवर. बरोबर. नॉर्थ ईस्ट मध्ये देवता सांगितलेली आहे, ईशान्यम देवता करे, पण कोणत्या देवतेचं? तिथे शिव परिवार सांगितलेला आहे. अच्छा. आता शिव परिवारच का, दुसरा का नाही? शिव परिवारात कोण कोण आहे? शंकर आहे, पार्वती आहे, गणेश आहे आणि कार्तिक आहे. शंकराचं वाहन काय? नंदी. पार्वतीचं वाहन काय? वाघ, शेर. गणपतीचं वाहन काय? मूषक. कार्तिकेयचं काय? मोर आहे. शंकराच्या गळ्यात काय असतं? नाग. मूषकाला कोण खातं? नागाला कोण खातं? मोर. बैलाला नंदीला कोण खातं? वाघ. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या माइंडसेटचे प्राणी तिथे राहतात, तरी एकत्र राहून ते हॅपी परिवार आहे. बरोबर. जर तुम्ही नॉर्थ ईस्ट मध्ये फक्त शिव परिवार जरी ठेवला तरी घरात आनंद येतो. अच्छा. वेगवेगळ्या दिशेला विचार करणारे लोक एका परिवारात राहून सुद्धा आनंदी राहू शकतात, हे त्याचं एक्झाम्पल आहे. जर भावाभावात पटत नाहीये तर सिंपल काम करा, रामन लक्ष्मणाचं एक तिथं चित्र ठेवून द्या. त्यांच्यापेक्षा भावाभावाचं कोणतं चांगलं असतं उदाहरण? बरोबर. भावाभावात पटायला लागतं. तुम्हाला असे काही महापूजा ह्या यज्ञ हे करायची गरज नाहीये. सिंपल उपाय आहेत जे आपण लक्ष देत नाहीये. बरोबर. आणि हे वास्तू काम करते रिलेशनशिपवर. साऊथ वेस्टला ग्रीन कलरचे प्लांट्स आहेत, तुमच्या ह्याच्यात रिलेशनशिप ब्रेक होणार म्हणजे होणार. फॅक्टरीमध्ये लोक कमी होणार, कस्टमर कमी होणार, तुमचे घरात नवरा बायकोचे भांडणं होणार, आईवडिलांचे सासू सुनाचं पटणार नाही, हे होणार. हे कन्फर्म आहे. ह्याच्या मग शास्त्र काय आहे? साऊथ वेस्टची अर्थ एलिमेंट आहे. ओके. अर्थ काय करते? पकड़ करते हैं. और जो ग्रीन प्लांट है क्या करते? अगर मैंने
जमिनीमध्ये मी सीड प्लांट टाकलं, हां. प्लांट लावलं, काय करतं ते? प्लांटवरती येतं. खाली काय जातं? रूट्स. जमिनीला फोडून रूट्स जातात ना. हां. तुमची एकी जी आहे ती तोडल्या जाते. हम्म. कळते? त्यामुळे साऊथ वेस्टला जर प्लांट्स असतील तर रिलेशनशिप ब्रेक होणार, अच्छा. स्किल ब्रेक होणार तुमची. ओके. तसंच साऊथ वेस्टला वॉटर एलिमेंट असेल, जमिनीला वाहून कोण नेतं? पाणी. झालं, स्टॅबिलिटी गेली तुमची. हां. एखादा समजा कोडिंग करणारा माणूस आहे, आता आजकाल बरेच आयटी लोक आहेत, हम्म. कोडिंग करतात, ते स्किल सेट येतो. हम्म. एखादा माणूस गाडी रिपेअर करतो, तो स्किल सेट आहे. हम्म. तिकडे ग्रीन कलर असेल, तिकडं ब्ल्यू कलर असेल, ऑटोमॅटिक ते स्किल सेट कमी होत जाईल. अच्छा. हे वास्तू आहे. ओके. इतकं सोपं आहे, पण त्याला एवढं अवघड करून ठेवलंय. मग तुम्ही त्यात स्टोन टाका, हम्म. मग तुम्ही पिरॅमिड लावा. हम्म. पिरॅमिड घरात अलाउड नाहीच आहे. हम्म. 2-3 दिशा आहेत जिथं फक्त जमिनीवर पिरॅमिड लावलं जातं, ते पण साऊथ नॉर्थ अँगलवर, एअर टाईट फॉर फ्यू डेज. राईट. तुम्ही ह्या भिंतीला पिरॅमिड, त्या भिंतीला पिरॅमिड, इथं मोठा पिरॅमिड, तिथं मोठा पिरॅमिड. नो. हम्म. पिरॅमिड तुमच्या त्या स्पॉटची एनर्जी 108 पटीनं वाढवतं. ओके. जर तो पिरॅमिड मी साऊथ वेस्टमध्ये लावला तर माझा लॉस होणारच आहे ना. हम्म. 108 पटीनं तर व्हायला लागला आता. हम्म. बरोबर. हे लक्ष द्या. ओके. हा हेल्थ बद्दल. पुढचा काय प्रश्न तुझा? पुढचं आपलं आहे मनी, जॉब, बिझनेस. मनी. सगळ्यांना पैसा पाहिजे, कोणाला पैसा नको असं नाही. अंबानीला पण पैसा पाहिजे. बरोबर. पण ज्यावेळेस तुमच्याकडे नॉर्थमध्ये, नॉर्थ आणि साऊथ, ईस्ट आणि वेस्ट ह्या 3 दिशा पैशाच्या आहेत तुमच्या. नॉर्थमध्ये जर अँटी एलिमेंट असेल, अँटी कलर असेल, तर तुम्हाला पैशांचे प्रॉब्लेम्स येणार म्हणजे येणार. ओके. आता नॉर्थ दिशा ही वॉटर एलिमेंट आहे, ब्ल्यू कलर आहे. हम्म. अँटी काय होईल तिथे? फायर. हम्म. जर किचन आहे तिकडे तर तुम्हाला पैशाचा प्रॉब्लेम येणार, हम्म. गॅरंटेड येणार. तिथं ट्रायंग्युलर शेप आहे, अग्नी वाढवणार आहे, पैशाचा प्रॉब्लेम येणार. बरेच जण तिकडे देवघर ठेवतात, हम्म. लाल चुनरी, बरोबर. फिर आ गई, हां. फिर दिया आ गया. हम्म. पैसा नहीं यार गुरुजी, क्या करेंगे? अरे वो निकाल दे, हो जाएगा तेरा पैसा. तसं साऊथ वेस्ट जे आहे, इकडून पैसा ऑपॉर्च्युनिटी येते, हम्म. पण क्लोज कुठे होणार तुमची? साऊथ ईस्ट मध्ये. ओके. जर तिकडे ब्ल्यू कलर, येलो कलर असेल तर पैशाचं आपलं येणं जाणं जे आहे, इन आणि आउट, हे मॅच होणार, बॅलन्स होणार नाही. अच्छा. तसंच वेस्ट झोन जो आहे, तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिट देणार आहे. ओके. आता मी इन्व्हेस्ट करतो, एफडी मध्ये करतो, शेअर्समध्ये करतो, किंवा जमिनीत करतो, गोल्डमध्ये करतो. जर वेस्टला की इम्बॅलन्स असेल, टॉयलेट असेल, किचन असेल, अनट्रीटेड असेल किचन, तर तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सचे प्रॉब्लेम्स होतात, ओके. लॉस होतो. प्रत्येक दिशा पैसा देते, हम्म. कोणती दिशा अशी पैसा देत नाहीये, हम्म. पण टिकवणं, ऑपॉर्च्युनिटी, ह्या 3 दिशातून बघले. अच्छा. हा मेन. हम्म. आज जॉबसाठी म्हणतोस तू, जॉब काय? तू कुठं अप्लाय केला, हम्म. तुला ऑपॉर्च्युनिटी पाहिजे तर जॉब मिळणार आहे ना. बरोबर. स्ट्राईक व्हायला पाहिजे, किक म्हणतो ना आपण, करेक्ट. करेक्ट. क्लिक व्हायला पाहिजे जॉब. क्लिक व्हायला पाहिजे. हो. जर नॉर्थला प्रॉब्लेम असेल तर तुला ऑपॉर्च्युनिटी मिळणारच नाही, कधीच बरोबर. मिळणार नाही. ओके. सपोज तुला आता जॉबमध्ये प्रॉब्लेम, बरेच जण येतात जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येतात, ऑथॉरिटी जे असतात, हायर बॉसेस बरोबर. त्रास देतात, बरोबर आहे. आता जॉब जातात पण आहेत सर. जॉब जातात. पण हम्म. जॉब जाणं हे कोणाच्या हातात आहे? हम्म. ऑथॉरिटीच्या हातात. बरोबर. त्याचा जर सपोर्ट असेल, मला जॉब जाईल का? नाही. तर माझ्याकडे सपोर्ट दिशा कोणती आहे? नॉर्थ वेस्ट. ओके. मी त्या माझ्या मॅनेजरचं नाव, त्या कंपनीचं नाव नॉर्थ वेस्टमध्ये ठेवलं हम्म. तर तो मला सपोर्ट करेल ना, माझा जॉब जाणारच नाही. बरोबर. बरोबर. असे कित्येक जॉब वाचलेले आहेत, हो. असे कित्येक जॉब ह्या रेमेडीनं वाचलेले आहेत. सर काहीतरी एखादं एक्झाम्पल सांगा ना आमच्या व्ह्यूअर्ससाठी एखादं. कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून काम करायला होते, बरोबर. वर्क फ्रॉम होम. बऱ्याच वर्क फ्रॉम होतं, आणि बऱ्याच जणांना नारळ पण दिलेला आहे. हो. माझा क्लायंट आहे बेंगलोरमध्ये, आणि तो चांगल्या पोझिशनला आहे. म्हणजे त्याच्या हाताखाली 100 लोकांची टीम आहे हम्म. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये. हम्म. कोरोनाच्या काळात आता बऱ्याच लोकांना नारळ देत होते. ह्या कंपनीला आता हा हायेस्ट गेनिंग वाला आहे ना, हम्म. सॅलरी पॅकेज चांगले आहे. बरोबर. पहिल्यांदा कोणाला येणार? त्याच्यावरच. तर ते सगळं झालं, सर असंच झालंय. चिल,
तुझं घर आपण बॅलन्स केलेलं आहे. बेसिक बॅलन्सिंग केली होती, घर कसं घ्यायचं हे सगळं ठरवलं होतं, तर सगळं केलं होतं. मग बॉसचं नाव काय तुझ्या? त्यानं सांगितलं जे काही हे आहे ते. मग त्यांचं एक नाव आणि त्या कंपनीचं, चांगली कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी, तिचं एक लोगो नॉर्थ ईस्ट मी ठेवून दे. ओके. चिल डाऊन हो म्हणलं, हं. काही काळजी करू नकोस. बाकी 25 लोकांना काढलं, त्याला ठेवलं. वॉव! लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत. अजून एक जॉबचं फार एक छान छान एक्झाम्पल देतो मी. हा चष्मा दिसतो, हं, हा रिमलेस आहे. हं. डोळ्याचं काम काय? बघणं. बघणं. आपण असं बघायला होतं, किती बघणार आपण? लिमिटेड स्कोप येतो. हं, चष्म्याचं काम काय? क्लिअरिटी दाखवणं. हं, जर माझी रिम असेल हं, तर काय होतं, तेवढ्याच याच्यात बघतो आपण. हं. रिमलेस चष्म्यामुळे काय होतं, विजन एक्सपांड व्हायला लागलं. बरोबर. तसंच एक एक्झाम्पल झालं. एक माझी क्लायंट आहे, ती म्हणाल 25-27,000 कमवत होती, हं. 25,000-27,000 समवेअर. तिला सांगितलं फक्त चष्मा बदल, हां. फक्त चष्मा बदल. हं, सर काय चष्मा बदलायचं, त्यानं काय म्हणजे बदलणं सांगतोय ना. हं. बदलला तिनं. हा उपाय आहे, रेमेडी माझी ही. तिने चष्मा बदलला आणि तिला बाकीचे एक उपाय सांगितले होते करायला, 2 छोटे छोटे उपाय. जसं टॉयलेट साफ करायला सांगितलं. बरोबर. हां. टॉयलेट साफ कर, तुझ्या घरचं टॉयलेट तू साफ करायचं. अच्छा. ती रेमेडी आहे, फार ओके. राहूची खूप प्रभावी रेमेडी. हो. ज्यांना, आता तू आहेस, हं, तू नेटवर काम करतो, हं. इंटरनेट हे राहूच्या रिलेटेड येतं. ओके. हां, तू जर तुझ्या घरचं टॉयलेट दररोज साफ केलास स्वतः, हां. जे काही टॉयलेट असेल ते, तुला इंटरनेटवर सक्सेस मिळायला कामी येतं. ते ओके. इज राहू. तिला तेच सांगितलं. आणि कांट बिलीव्ह, त्याचं असं काही चेंज झालं. प्लॅनेटरी पोझिशन तिने सेट केले होते सगळे पत्रिकेप्रमाणे, घर सेट केलेलं आहे. आज ती 3 देशाची हेड आहे. वॉव! आणि ती जी मंथली कमवत होती, मंथली टॅक्स पे करते. हे चष्मा बदलणे ही पण रेमेडी. घरातली वॉव! प्रत्येक वस्तू रेमेडी, प्रत्येक वस्तू. वॉव! आणि सर बिझनेसचं जर आता, कारण का खूप आमचे व्ह्यूअर्स बिझनेस एंटरप्रेन्योर्स आहेत, Yes. नवीन बिझनेस, नवीन पिढीतले आहेत, सगळे बिझनेसेस करतायत. तर त्यांना प्रॉब्लेम असा असतो की बिझनेस तर एक तर तुमची वर्कप्लेस हं. आणि एक तर तुमचं राहतं घर. जर तुमच्या ह्याच्याने जर म्हटलं तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला बरोबर. बॅलन्स पाहिजे, Balance तरच तुम्हाला बिझनेसमध्ये. येस. आता काय वेळेस काय होतं, जसं तुम्ही म्हणतात की आता नवीन कंपनीज येतात, तर त्यांना काय कधी कधी ऑफिसेस परवडत नाही, मग ते शेड वर्क स्पेसमध्ये काम करतात. तर अशा ह्याच्याने जर आमच्या व्ह्यूअर्ससाठी एक छान अनॉलॉजी किंवा एक्झाम्पल्स देऊ शकलात छान तर देतो. खूप छान होईल. बिझनेस 2 प्रकारचे आहेत. हं, एक तर तुम्ही ट्रेडिंग करता हां, आणि एक तर मॅन्युफॅक्चरिंग करता. हं, दोन्हीचे कार्य वेगळे. हं, मला समजा आपण असं म्हणू की मला कॅमेरा बनवायचा आहे. हं, माझ्याकडे ऑर्डर आली, माझं सगळं मशिनरी सेटअप आहेत आणि त्याच्याप्रमाणे 100 कॅमेऱ्याची ऑर्डर, 100 कॅमेरा बनवून डिलिव्हर केले. हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट झाला तुमचा. हं, शर्ट बनवायचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग झालं. जे बाजूचे आता आहेत ते काय करतात, सेल करतात, हां, ते ट्रेडिंग झालं. हं, जिथं ट्रेडिंग होतं त्याची वास्तू वेगळी होते. ओके, जिथं मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत त्याची वास्तू वेगळी होते. ओके, ट्रेडिंगमध्ये काय होतं, जनरली एक तुमचं शोरूम असतं. मी कोणत्या कंपनीचं नाव घेत नाही, हं, पण सगळ्यात महाग फोन जिथं मिळतात हं, त्या जर शोरूमला व्हिजिट केली, हं, तर अशा ठिकाणी काही फोन ठेवले जिथं तो माणूस घेतो. ओके, एक्झाम्पल घे, तू शॉपिंगला जातो मॉलमध्ये, हां, एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये जातो, मोठ्या शॉपमध्ये जातो, हां, नको असलेल्या वस्तू पण आणतोस. करेक्ट, घरी आल्यावर कळतं, अरे मला नको होतं, कशाला आणलं मी. करेक्ट, त्या वस्तू अशा ठिकाणी ठेवलेल्या असतात त्या तुम्हाला अट्रॅक्ट करतात. ट्रेडिंगमध्ये आम्ही करतो. आता बरेचसे आपण बघितलं तर ट्रेडिंग शॉप जे ते काचाचे आहेत, बरोबर, शोरूम्स आहेत काचाचे आहेत. हो, जर तुमची एंट्री, मेन एंट्री खूप काम करतं. एंट्री जर चांगली असेल, दिशा कोणती असू देत ती, मी दिशेवर येतो, फार छान टॉपिक आहे, तुम्हाला प्रश्न विचारतो ऑफ द कॅमेरा, तो सांगतो. एंट्री चांगली असेल तर तुमचं दुकान चालणार, अच्छा, भले काही हो. हं, शेअर मार्केटवाला एक माझा क्लायंट आहे. तो, सर मी शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतोय, पण शेअर मार्केट पडलंय. ते पडले, तुला काय प्रॉब्लेम, तू कर इन्व्हेस्ट, तुला फायदा होईल ना, मी बघतो ते काय करायचं ते. अच्छा,
तू 10,000चे पैसे घेतो, इन्व्हेस्ट करतो, लोकांना प्रॉफिट देतो. हम्म. शेअर मार्केट पडलेलं आहे, हा प्रॉफिट वाटतोय. वाव. त्याची ऑफिस एंट्री तशी सेट केलेली. हम्म. पैसा ना चाहिए, ना बाप ना भैया, सबसे बड़ा रुपया. खरे. ये ट्रेडिंग और मैन्युफॅक्चरिंग हम काम करते. हं. लक्ष्मी रोडला गेले, हो. दक्षिण दिशा कशी? सगळेच म्हणतात सर की दक्षिण दिशेला नसायला पाहिजे, दार नसायला पाहिजे, धंदा नसायला पाहिजे. तर हे फार प्रश्न असतात, कारण का आपण तेवढं ऐकतो की दक्षिण दिशा ही एवढी काही चांगली चांगली खास नाही. नाही. हा. भारतात आहेस तू. हो. भारतात सगळ्यात श्रीमंत मंदिर कुठे आहेत? साऊथ इंडियामध्ये. साऊथ म्हणजे साऊथ दक्षिण. दक्षिण आहे. हम्म. सगळ्यात टॅलेंटेड लोक कुठे आहेत? साऊथमध्येच आहेत. सगळ्यात मेहनती लोक कुठे आहेत? साऊथमध्येच आहेत. टेक्नॉलॉजी कुठे जास्त आहे? टेक्नॉलॉजिकली जास्त ॲडव्हान्समेंट साऊथमध्ये आहे. हम्म. सगळे मेन फेसबुक घे, मायक्रोसॉफ्ट घे, इंटेल घे, ते कुठे सगळे ऑफिसेस? साऊथला, बँगलोरला मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स कुठे सगळे जास्तीत जास्त? मोस्टली साऊथला आहेत. दशग्रंथी ब्राह्मण कुठे होता? साऊथमध्येच होते. सोन्याची लंका कुठे होती? साऊथलाच होते. आयुर्वेद कुठून आला? साऊथ इंडियन आलं. मग साऊथ खराब कशी? हम्म. लक्ष्मी रोड जर एक्झाम्पल घेतलं हम्म. तर जे साऊथ फेसिंग दुकान आहेत, मी कोणाच नाव घेणार नाही, जाऊन बघतो, कंपास ठेव, हां. ते सगळे चांगले चालतात ओके. कम्पेअर टू नॉर्थ. नॉर्थ पण चालतात, नाही असं नाही, इकडे 10 तिकडे 20 असतील, हम्म. पण साऊथवाल्याने जास्त प्रेफरन्स. कसं काय मग असं हे? एक साऊथमध्ये एक स्पॉट आहे, साऊथ टू साऊथ ईस्ट, साऊथ टू साऊथ ईस्ट एक डोअर येतं, तिथं तुमची एंट्री असेल 100% लिहून देतो ते दुकान चालायला पाहिजे. ओके. जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, जे सोशल नेटवर्कमध्ये खूप मोठे ब्रँड आहेत, हम्म. त्यांच्या सीईओचे घर मी स्वतः बघितले. माझा एक क्लायंट आहे, तो हाऊस ऑटोमेशन करतो, आणि त्यांचे मी काही बघितले क्लायंटचे, मुद्दाम गेलो होतो, साऊथ फेसिंग घर आहेत. हम्म. तर मी एवढं पण ऐकलंय मायक्रोसॉफ्टचं मेन ऑफिस पण साऊथ फेसिंग आहे. मी बघितलेलं नाही, मी ऐकून आहे मी फक्त. पण ऐकलंय. हां, मी कधी बघितलेलं नाही. हम्म. पण एक मोठी कंपनी आहे, नाव घेणे पुन्हा योग्य नाही, मी घेत पण नाही. तिथे त्यांना त्यांचं काही नवीन मॉडेल काढायचे होते, जुने झाले, चालत नव्हते, हम्म. कारण ते ट्रेड झालं आहे ना, हम्म. ते खूप महाग आहेत, बरोबर. ट्रेड येतो. तर नवीन काय करायचं, हम्म. तर त्या ठिकाणी असं करण्यात आलं की ईस्ट ऑफ साऊथ ईस्टमध्ये तुमची मिटिंग रूम करा, जी अच्छा. चर्निंग रूम आहे ना, तुम्हाला काय करायचे हम्म. तिकडे करा. नवीन मॉडेल तयार झाले, हम्म. आज 2-2 लाखापर्यंत फोन मिळतात. हम्म. त्यातून काहीतरी जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जिथं आपण विचार करतो, जिथं पॉलिसी सेट करायच्या, जिथं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करायचं आहे, ते तुम्हाला कुठे करायचं, ही दिशा आहे ओके. मॅन्युफॅक्चरिंग. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सेलमध्ये नाही येते. आता माझे काही क्लायंट्स ट्रॅव्हल एजंट्स आहेत, त्यांच्याकडं तिथे त्या ईस्ट ऑफ साऊथ ईस्टमध्ये मिटिंग रूम होती. क्लायंट यायचे, क्लायंट यायचे, डिस्कस करायचे, खूप चर्निंग व्हायची, आम्हाला असं पाहिजे, म्हणजे 40 लोक आहेत, हे येते, पण रिझल्ट 0. कन्व्हर्जन नाही व्हायचं. कन्व्हर्जन व्हायचं नाही. सर एवढे क्लायंट आहेत आमच्याकडे, पण 100 ते 10 पण कन्व्हर्ट होत नाही आहेत. का होत असेल? सगळं सेट केलं, प्लॅन ग्रीड केला, सगळं केलं. त्यांची बसण्याची जी खुर्ची होती ती ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट मध्ये क्लायंटची पण होती. ओके. मी त्यांना उचलून दुसऱ्या ह्याच्यात अट्रॅक्शन झोनमध्ये टाकलं, बसून फायनल करूनच बाहेर जाणार ते, आणि आज ते चालतं. त्याच क्लायंटचा एक प्रॉब्लेम होता, इंटरनॅशनल टूर होत नव्हते. भारतातले स्पिरिच्युअल टूर्स करायचे ते, इंटरनॅशनल केलं की बारगळायचं, एकही बुकिंग नाही. मग त्यांनी ते बुकिंग केलेले हॉटेल, ते पैसे द्यायचे ना दरवेळेस. 2-3 इन्सिडेंट्स झाले. त्यामुळे सर आमची इंटरनॅशनल टूरच होत नाही. ओके, बघू आपण काय करायचं ते. त्यांचे इंटरनॅशनल टूरचे जे ते बॅनर फ्लेक्स जे होते, ते साऊथ ऑफ साऊथ वेस्टला लावत होते टिटॉक्समध्ये. कशा होणार त्या टूर? ते उचले ना, मी अट्रॅक्शनमध्ये ठेवले. अच्छा. लोक विचारायला लागले, तुमच्याकडं दुबईची ट्रिप आहे का, ह्याची ट्रिप आहे का, ह्याची ट्रिप आहे का. ओके. छोट्या गोष्टी आहेत. तर हे जसं तुम्ही म्हटलात की डिटॉक्स कॉर्नर आणि अट्रॅक्शन कॉर्नर, हे जरा सांगाल आमच्या व्ह्यूअर्सना. डिटॉक्स म्हणजे काय, तुमच्या आयुष्यात जे नको ते काढून टाकणे. ओके. सकाळी फ्रेश नाही झाला, तो टॉयलेट साफ नाही झालं, पोट साफ नाही झालं, दिवसभर फ्रेश राहणार आहेस का? नाही. ती दिशा. अच्छा.
एखादी व्यक्ती माझ्या जीवनात नकोय मला, हां. त्रासदायक आहे, हां. त्या व्यक्तीचं जे काही आपल्याला करायचं ते आपण तिथे ठेवलं हं. तर ते निघून जाते. म्हणजे आपल्याला त्रास देत नाही, अच्छा. आपल्या जीवनातील त्रास कमी होतो. ओके. हां, त्या ठिकाणी ठेवलेलं फ्रीज पण खराब होतं. मग जर आमच्या व्ह्युअर्सपैकी कोणाला त्याच्या बॉसचा फोटो लावायचा असेल त्या नाही, दिशेला, तसं होत नाही. तसं नाही. बॉस तुम्ही डिटॉस करू शकत नाही त्याला. हां. तुम्ही त्याचा सपोर्ट मिळवा ना. ओके. करेक्ट. तुम्हाला ग्रोथ करायची आहे ना, सपोर्ट पण ठेवा त्याला. ओके. हां. सपोर्टमध्ये ठेवू हां, शकतो. डिटॉस झालं तर तुमची नोकरी जाईल ना. हां, ते पण आहे. ते पण रिस्क आहे. सपोर्ट झोनमध्ये ठेवा त्याला. ओके. तुम्हाला लोन मिळत नाहीये. हां. लोन कुठून मिळतं तुम्हाला? बँक. बँकेतून मिळतं. बँकेतून फाईल पुढे जात नाहीये. हं. बँकेचा लोगो नॉर्थ वेस्टमध्ये लावा, लोन मिळून जाईल. अच्छा. कोर्ट केस चालू आहे, हां. वकील मला हे करत नाही, सपोर्ट करत नाही, हं. किंवा लॉ मला समजत नाही, किंवा लॉचा सपोर्ट होत नाही मला तेवढा. हं. अशोक स्तंभ नॉर्थ वेस्टमध्ये लावा. ओके. अशोक स्तंभ काय दाखवतं? गव्हर्नमेंट दाखवतं. बरोबर. तिकडे लावा. सिम्पल रेमेडी आहेत. हं. अजून एक रेमेडी सांगतो. बरेच व्ह्यूवर आता तुझ्या चॅनलवर बघितलं होतं, एक ॲडव्होकेट होते कोणतरी. हो, हो. एक सुजय जोशी आणि अजून एक होते, हां, निखिल कोणते कुलकर्णी. 2 ॲडव्होकेट ते. हां. त्यांच्याकरता मी काम केलं, म्हणजे वकिलांकरता मी, बरं. आणि सरांनी पण काम केलं होतं. ज्यांच्याकरता रेमेडी केली ते भारताचे लॉ मिनिस्टर पण राहिलेत. वॉव! एवढी छोटी रेमेडी ती. घर बॅलन्स केलं, ऑफिस बॅलन्स केलं, बेसिक बॅलन्सिंग ग्रीड करून बॅलन्स करतो. मी जे काही सगळं सांगतोय हे बेसिक बॅलन्सिंग झाल्यानंतरच्या नंतरच्या रेमेडी. रेमेडीज. म्हणजे बरोबर. कोणती दिशा लहान आहे, कोणती दिशा मोठी, करेक्ट. बार चार्ट प्रमाणे सेट करा नंतरच्या रेमेडीज. ॲब्सोल्युटली. हां. हं. उल्लू पता है? हं. उल्लू. हं. एक उल्लू ब्रास का हं. वेस्ट साउथ वेस्ट में रख दिया, ओके. बस एडवोकेट काम हो गया. असे काही पॉईंट मिळतात त्या केसमध्ये ज्याच्यावर कधी लक्षच नव्हतं. ओह! उल्लू की खासियत काय, ॲट्रिब्यूट काय? त्याला विजन चांगली असते त्याची. अजून काय? अजून तो अंधारात पण बघू अंधारात शकतो. पण बघू शकतो. हं. सगळ्या ह्याच्यातून एकच पॉईंट निवडला जातो आणि ती केस जिंकतो. ओके. लेकिन प्रॉपर जगह पे जाना चाहिए. अच्छा. हां, अजून एक द सिक्रेट पिक्चर बघितलं तू? द सिक्रेट ना? हां, ते पुस्तक वाचलंय मी. पुस्तक वाचले, पिक्चर पण आहे त्याचा. हो. त्याच्यामध्ये काही टेक्निक सांगितले तुम्हाला हो. मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशनचे. किती लोकांचं मॅनिफेस्टेशन झाले? फारच कमी आहेत जे बिलीव्ह करतात त्यांचं होतं. 100तले 5 जण, हं. 5%. बरोबर. बाकीच्यांचं का झालं नाही? हं. काहीतरी दोष असेल ना. सगळ्या व्ह्यूवर करता एक टिप देतो मी. हं. त्यांना मॅनिफेस्ट पाहिजे ते मिळेल. हं. घरचं बेसिक बॅलन्सिंग करून घ्या. हं. तुमचा जो की विजन बोर्ड आहे, हं. विजन बोर्ड बरोबर. व्हाईट व्हाईट बोर्ड. हां. व्हाईट बोर्ड जो असतो, गोल ह्याच्यात त्याला प्रिंट करा व्हाईट पेपरवर. विजन लिहा तुमचं जे काही असेल ते, आणि घराच्या पश्चिम दिशेतून थोडं लेफ्ट साईडला लावून टाका. ओके. काय म्हणते? पश्चिमेच्या थोडं बाजूला, जिथं पुष्पदंत देवता आहे, हं. जी तुमचं डिव्हाइन युनिवर्स बरोबर कम्युनिकेशन करत असते. इसको क्या चाहिए? अरे इसको पैसा चाहिए. अरे इसको पैसा दे दो. अच्छा. इसको मोबाइल, अरे इसको मोबाइल दे दो. सब मिल जाएगा. वहाँ पे लॉ ऑफ अट्रैक्शन काम करेगा, विजन बोर्ड काम करेगा. करेक्ट. ह्या पण अशा पण काही गोष्टी आहेत ज्या पारंपरिक वस्तूमध्ये शक्य नव्हतं. बरोबर. तू एक मला प्रश्न विचारतो, मंदिरांचा विचार होता ना, हो, हो, आपलं बोलणं चालू होतं हो, त्यावेळेस. हो. ज्या मंदिरामध्ये पश्चिम दिशेला देवता बसलेली आहे हं. ते मंदिर तुमचं मनची इच्छा वहाँ पे पूरी हो जाएगी. अच्छा. जे पारंपरिक मंदिर आहेत ते सगळे पश्चिमेला देवता बसून पूर्वमुखी आहेत ते, अच्छा. आणि तिथे गेल्यानंतर आपली विश कंप्लीट होतातच होतात. जाऊन बघ, जसं कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर आहे, हं. आता नवीन राम मंदिर होतंय, हं. ते पण पश्चिम दिशेचं. तिथे तुम्ही गेल्यानंतर तुमच्या विश फुलफिल व्हायलाच पाहिजेत. तेच टेक्निक आपण घरात वापरतोय मॅनिफेस्टेशनसाठी. ओके. विश फुलफिल होतातच. घर पण मंदिरच आहे ना. हो. ॲब्सोल्युटली. घर में राम आ रहे तो आने दो ना फिर, सब ठीक हो जाएगा. हं. ओके, अजून कोणता प्रश्न होता? येस. हां, मी अजून एक पॉईंट ॲड करतो. हां, हां. एक्झाम्स येत आहेत ना रे आता. हो, आणि स्टडीज, कारण का स्टडीज पाहिजे स्टुडंट्स आहेत हां. आजकाल, खूप म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत.
तर स्टडी या विषयावर जर आणि आपलं रिलेशनशिप आय थिंक तुम्ही थोडंसं कव्हर केलेलं आहे. ते थोडं झाडांचं झाडांचं अजून साऊथचं. करू आपण त्याला. हां. स्टडीजबद्दल आपण आता एक्झाम्स आहेत, 10वी-12वीच्या एक्झाम्स आहेत, बोर्डच्या एक्झाम्स आहेत. घरामध्ये जसं मी सांगितलं WSW हं. वेस्ट अँड साऊथ वेस्टच्या सेंटरला जी दिशा आहे, एज्युकेशन अँड सेव्हिंगची दिशा आहे ती. ओके. तिथे जे काही तुम्ही ठेवलं असेल ते तो मुलगा अभ्यास म्हणून कन्सिडर करेल. अच्छा. एक्झाम्पल, तिथे टीव्ही ठेवलेला आहे. हं. तुम्ही पोराला म्हणतो अरे अभ्यास कर, हं. तो टीव्ही बघणार. हं. तिथे आयपॅड ठेवला आहे, तो आयपॅड बघणार, हं. यूट्यूब बघणार. हं. तिथे गादी ठेवलेली आहे, बेड, तो झोपी जाणार. अच्छा. मग तिथं काय ठेवायचं आपण? पुस्तकं. पुस्तकं ठेवतो, अभ्यास करेल. त्या दिशेला तुम्ही पुस्तक ठेवले तर ऑटोमॅटिकली अभ्यास होईल. ओके. आणि पश्चिम दिशेमध्ये किंवा वेस्ट साऊथ वेस्टमध्ये एका येलो कलरच्या तुमच्या कपामध्ये पेन ठेवून द्या. ओके. तो जो काही अभ्यास केलेला ते लक्षात राहील. अच्छा. मेमरीची पण दिशा ती. वॉव! नॉर्थ ईस्ट क्लीन ठेवा, हं. ही दिशा बॅलन्स करा. हं. नॉर्थ ईस्टला वाटलं पुस्तक ठेवा, इकडे पुस्तक ठेवा. कुठे? दोन्ही ठिकाणी. वेस्ट साऊथ वेस्टमध्ये त्याला अभ्यासाला बसवा. त्याचे मार्क्स जे आहेत, हं. नंबर्स जे आहेत, हं. ते 15-20% तरी वाढणार. ओके. ओके. हे कन्फर्म. एखादा आता इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, हं. त्यांचा स्किल सेटचा अभ्यास असतो. कम्प्युटर इंजिनियर्स आहेत, प्रोग्राम्स करतात, मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत, त्यांना काही मेकॅनिक्स डिझाईन असतात. त्यांचे डिझायनिंगची पुस्तकं किंवा स्किल सेटचे पुस्तक किंवा त्याचे टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स हं. जर त्यांनी साऊथ वेस्टमध्ये ठेवले, साऊथ वेस्ट स्किल सेटची दिशा, त्यांचे स्किल वाढायला लागतील. अच्छा. असं समजा एखादा व्यक्ती येतो, जावा करतोय, हां. त्याला जावामध्ये मास्टरी करायची आहे. हं. त्यानं त्याचं पुस्तक जावाचं साऊथ वेस्ट ठेवून द्यायचं. जावात तो मास्टर होईल. हो? अशा काही टेक्निक येतील. अरे मैंने सोचा भी नहीं था, कैसे आ गया? अरे वाह! सुट्टा मारने की जरूरत नहीं पडेगी. ज्यांनी सुट्टा मारनिंगमध्ये होते हो, हं. विदाउट सुट्टा हो जाएगा. हे स्टडी करता कामाला येतं. ओके. आणि तिथेच तुमचं लॉकर जर असेल, हं. घराचं तिजोरी असेल, तुमची सेव्हिंग पण व्हायला लागते. अच्छा. एज्युकेशन आणि सेव्हिंग हा झोन तो आहे. ओके. हां, इतकं सिम्पल वास्तू आहे. तो तोडफोड करायची गरज नाही, जमिनीत की खरंच. टाकायची गरज नाहीये. खरंच. नाही सर, खरंच म्हणजे फार एकदम सिम्पल वेनी तुम्ही हे सगळं ब्रेकडाऊन केलेलं आहे. कारण का पूर्वी वास्तूला बघायचं म्हणजे तोडफोड करा, दारच बदला, किचनचा ओटाच बदलून टाका. जे आता होतं काय जनरली की आता एखादा माणूस आहे किंवा व्यक्ती आहे, त्याला ऑलरेडी लाईफमध्ये प्रॉब्लेम्स चालले आहेत. मग त्याच्यावर जर आपण असे प्रॉब्लेम्स टाकले, तर मग तो परत विचारात पडतो आणि मग तुम्ही जसं बरोबर म्हणलं ते सायकोलॉजिकली कुठेतरी राहतं आणि मग ते अपॉर्च्युनिटीला पण त्याला असं वाटतं की अरे नाही, बहुतेक माझी वास्तूच खराब आहे, आता हेच आलं मध्ये वगैरे असं पण होत असतं. तर आता एखाद्याने त्याचं घर हे वास्तूप्रमाणे बरोबर आहे का नाही हे कसं चेक करावं? हां, अजूनही आधी एक पॉईंट ॲड करतो मी. हं. विना तोडफोड वस्तू म्हणतो आपण, हं. पण त्याचं पण एक स्टार मार्क आहे. हां. बरोबर. जर नॉर्थ ईस्टमध्ये टॉयलेट असेल किंवा किचन असेल किंवा ब्रह्मस्थानात तुमचं टॉयलेट असेल आणि तुमची एंट्री, घराची एंट्री साऊथ वेस्टला असेल, नीट लक्षात द्या, कारण नेटवर आता फार ह्याचं एक बरोबर. हे चाललंय हां. की हे जरी असं आम्ही ट्रीट करू शकतो. नॉर्थ ईस्टचं टॉयलेट, किचन, ब्रह्मस्थानातलं टॉयलेट आणि साऊथ वेस्टची एंट्री, नैऋत्य दिशेची एंट्री, याला ट्रीटमेंट नाही. इथे ओके. तुम्हाला तोडफोडच करावी लागते. ओके. ओके. कुणी जर म्हणलं की मी हे डोअर प्लेट लावतो, हां. तिथे तुम्हाला पिरॅमिड टाकून देतो, तिथे तुम्हाला क्रिस्टल टाकून देतो, बॅलन्स होतं. हं. अट्टर नॉनसेन्स. दुकानदारी चाललेली आहे. हं. माल विकतायत. हं. ओपनली लोकांसमोर सांगतोय. हं. हे विकण्याचे प्रकार आहेत. हं. बनवा-बनवी आहे. बरोबर. त्याला ट्रीटमेंट नाही. ते तुम्हाला तोडफोड करून पाहिजे त्या दिशेला प्रॉपर शिफ्ट करणंच आवश्यक आहे. राईट. राईट. नो रेमेडी. ओके. आणि आपला प्रश्न की कसं एखादा हाऊस चेक हां. करायचा आपण? एखादं घर आता वास्तूप्रमाणे आहे का नाही सेट चेक करायचं आहे. तर माझी पद्धत काय आहे, मी इंजिनियरला पाठवतो. त्यानंतर तू प्लॅन काढून घे. टू द स्केल ग्रिड प्लॅन कर.
ग्रेडिंग करून देतात, मग मेजरमेंट्स येतात, बार चार्ट तयार करतो. त्याची एक फीस असते आमची. हम्म. तुमचं घर वास्तूप्रमाणे आहे की नाही फक्त बघण्याकरता, प्रॉब्लेम्स नाही. बरोबर. हां, जर तुमचे सिम्पटम असतील तर आपण चेक करू. करेक्ट. आहे का नाही चेक करायचे. तर जसं आपण डॉक्टरकडे गेलो, एखादा आजार झाला असेल, डॉक्टर काय म्हणतात रिपोर्ट्स काढून द्या. हम्म. हा वास्तू चेकचा रिपोर्ट काढतो. अच्छा. चेक करायचं आहे का नाही. जर असेल छोटं मोठं असेल त्याला ट्रीट करू आपण, त्याचे पैसे घेत नाहीत आम्ही. हम्म. पण काही मेजर असेल आणि तुमच्या लाईफमध्ये तो प्रॉब्लेम तिथं फेस होणार असेल, पत्रिकेत दाखवत असेल, तर मी सांगतो ह्याला ट्रीट करा तुम्ही. बरोबर. डिपेंड्स तुम्हाला बरोबर. करायचं नाही का तुमचा प्रश्न येतो. बरोबर. तिथं भीती दाखवायचा नाहीये. नाही हम्म. इकडचे किती उचला, तिकडे न्या, तिकडचं हे न्या. नो. करेक्ट. जसं तू एक मला प्रश्न केला की मुलाला आळशी खूप आहे, लेकरं आळशी आहेत. तर मी त्यांना अजून सिम्पल सोल्युशन देतो. तुमचं घर तुम्ही बेसिक बॅलन्सिंग करा आणि मुलांना तुमच्या साऊथ ईस्टने झोपायला लावा. एनर्जेटिक होतात रे, ते पळत जातात. वा. तो अजूनही मला प्रश्न विचारला होता, मला जिमला जायचं, हे करायचं, ते करायचं, होत नाहीये. ऍक्टिव्ह होत नाहीये. ज्यांच्या पत्रिकेमध्ये सॅटर्न आणि केतू असतो तो जिमला जाऊ शकत नाही. अच्छा. त्याला योगाच करायचा असतो. अच्छा. केतू नॅचरल आहे, राहू आर्टिफिशियल आहे. ओके. ज्यांच्या पत्रिकेमध्ये स्क्रिप्टमध्ये BNN स्क्रिप्ट म्हणतो आम्ही त्याला, भृगुनंदी नाडीची स्क्रिप्ट, शनी आणि राहू कनेक्ट होतो, त्यानं जिमलाच जायचं असतं, योगा करू शकत नाही. अच्छा. तो मेडिटेशन करू शकणार नाही. ओके. त्याचं मेडिटेशन काय असेल, गाण्याला मोठ्या आवाजात तो धुन मध्ये चालेल. तो करून बघ. आणि एखादा असतो जो सॅटर्न केतू आलाय, त्याला गाणे मोठे, अरे यार थोड़ा आवाज कम कर देना प्लीज, वो मेडिटेशन करके बैठेगा 2 घंटे 4 घंटे 10 घंटे बैठेगा. अच्छा. उसको अगर दवाई लेनी है तो उसको आयुर्वेदिक दवाई काम करेगी, एलोपैथी काम नहीं करेगी. अच्छा. हाँ, छोटे मोटे इसके ठीक है, सर्दी खांसी हो गई, लॉन्ग ट्रीटमेंट के लिए आयुर्वेद करना पड़ेगा. और जिसकी पत्री में स्क्रिप्ट में सैटर्न राहु आ रहा है, उसको आयुर्वेद काम नहीं करेगा, उसको एलोपैथी देनी पड़ेगी. ओके. ओके. ये इतना डीप है साइंस है. एस्ट्रोलॉजी भी उसमें काम करती है. ओके. आणि सर ते चेक आपण जे बोलतो, चेक माय वास्तू जे महा ॲप आहे, ते त्याचं काहीतरी आमच्या व्ह्यूअर्सला सांगता येईल. अँड्रॉइडवर, प्ले स्टोअरवर आणि ॲपलच्या ह्याच्यावर स्टोअरवर तुम्हाला चेक माय वास्तू नावाचं ॲप आहे, जे महावास्तूचं आहे. आमचं ॲप आहे, ते डाउनलोड करा तुम्ही. त्याला परमिशन द्या लोकेशनची, आणि तुमच्या घराच्या सेंटरला जाऊन उभं राहा. ओके. 0 डिग्री नॉर्थ सेट करा तुम्ही. ओके. हे मी तुम्हाला दाखवलं तसंच आहे ते. येस. 0 डिग्री नॉर्थ सेट करा आणि चेक करा कोणत्या दिशेला काय आहे ते. अच्छा. हां, म्हणजे सेल्फ हे पण आपण करू शकतो, सेल्फ अनालिसिस करू शकता तुम्ही. ओके. ओके. महावास्तून खूप सिम्पल केले वास्तूला. सर आम्ही काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढले, म्हणजे एक जनरली हे आमच्या व्ह्युअर्सना हे कॉमन क्वेश्चन असतात. पहिलं म्हणजे की आहे की एक साऊथ फेसिंग घर, हे तुम्ही म्हटलं की साऊथ फेसिंग घर चांगलं का वाटतं? चांगलं. ओके. एंट्रन्स कुठे आहे तिथे डिपेंड आहे. ओके. ओके. नॉर्थ ईस्टला मंदिर साधारण आपण, नॉर्थ ईस्टला मंदिर चालतं, फक्त लाल रंग, हिरवा रंग नसावा, पिवळा रंग नसावा, बाकी सगळं चालेल. जास्त मूर्ती ठेवू नका, एकच मूर्ती असावी. घरात 9 इंचाच्या वर मूर्ती असेल तर ती प्राणप्रतिष्ठा करावी लागते. आणि प्राणप्रतिष्ठा केली खूप त्याचं पाळावं लागतं. अजून एक पॉईंट ऍड करतो, बिझनेससाठी किंवा सगळ्यासाठी, या साईडचा जो हे असेल एलिमेंट असेल तो तुम्हाला मदत करणार, तुमचा पॅरेंट आहे. या साईडचा एलिमेंट तुम्हाला त्रास येणार, म्हणजे तुमचं चाइल्ड आहे. अच्छा. जर तुम्हाला पैसे मागायचे कोणाकडून, घरी असते पैसे मागायचे, तर काय पाहिजे, मला तुझ्याकडून पैसे पाहिजेत, तर तुला सपोर्ट लागेल. यू आर माय पॅरेंट, दिस इज सपोर्टिंग एलिमेंट. पैसे मागताना उजव्या कानाला फोडून पैसे मागा. अच्छा. सेल करताना डाव्या कानाला लाव, हे तो इम्पॅक्ट होतो याचा. आणि सर जे क्लायंटकडनं पेंडिंग पैसे असतील, सपोर्ट करायला पाहिजे ते पण. त्याचे जे तुमचे पेंडिंग पैसे वगैरे आहेत ना, ते तुम्ही NNW ठेवा, अट्रॅक्शन झोन, पैसे आले. अच्छा. हा. ओके. पण तुमचे क्रेडिट कार्डचे बिल जे असतात, क्रेडिट कार्ड लोनचे डॉक्युमेंट, लोन म्हणतो, इन्व्हेस्टमेंट नाही, ते SSW ठेवा, लोन लवकर कमी होतं. अच्छा. डेबिट कार्ड ठेवू नका, खर्च वाढेल. ओके. क्रेडिट ठीक आहे. अच्छा. ह्या पण गोष्टी मॅटर करतात. तुमचं वॉलेट कुठे ठेवायचं, वॉलेटमध्ये पैसे कसे ठेवायचे. आता बऱ्याच जण पैसे कसे असतात ते उलटे सुलटे कसे लावतात, एनर्जीच मूव्ह होत नाही.
सरळ लावा, 500ची नोट आहे, 1000ची, जे काही ते व्यवस्थित नीट. व्यवस्थित लावा ते सगळे. हम्म. बच्चे की तरह संभालो उसको, अच्छा. ओके ओके. क्रम्बल करू नका. आणि सर वास्तुशांती आपण म्हणतो, नवीन घर घेतलं तर वास्तुशांतीचं काय महत्व असतं? वास्तू शांती म्हणजे घराला शांत करणे. हम्म. बेसिकली काय होतं, जिथं आपण घर बांधतो हम्म. ती कोणाच तरी घर तोडून आपण घर बांधलेले. बरोबर हे बरोबर माणूसच म्हणत नाही. बरोबर ते जीवजंतू आहेत, नागाचं वारूळ असेल किंवा झाड असेल, झाडावर पक्षी असतील. बरोबर. तर वास्तुशांतीमध्ये 45 देवतांचं आगमन असतं, 9 ग्रहांचं असतं आणि हे जीवजंतू जे आपण त्रास दिलेला आहे त्या सगळ्यांना आव्हान असतं की आमची चूक झालेली आहे, क्षमा मागणे. बरोबर. तरी आमची चूक झाली, आपण ह्या घरात आनंदाने राहून त्यांना आपण आवाहन करतो. अच्छा. आणि सगळ्या देवता सेट होतात वास्तुशांती केल्यानंतर. बरोबर. काही जण म्हणतात मी सत्यनारायण केलाय, काय तुम्ही हे केले ते केले. देवता सेट होत नाहीत. कसं होतं, ज्यावेळेस खाली हे टाकतो, फाउंडेशन टाकतो आणि नंतर तुम्ही भिंती बांधायला चालू करता, सेंटर जो असतो तो असा फुलायला लागतो हळूहळू. तो ब्रह्म उमरायला लागतो. मग ते पेटल्स तयार होतात, 4 पेटल्स, नंतर बरोबर. 8 पेटल्स, नंतर 32 पेटल्स. त्याच्या एनर्जी सेट नसतात. जसं आईच्या गर्भात लेकरू असतं ते बाहेर आल्यानंतर सेट होतं, बरोबर. ते गर्भात आहे. ज्यावेळेस तुम्ही वास्तुशांती करता ते सेटल डाऊन होतात एनर्जीज आणि त्या इफेक्ट द्यायला लागतात. मग ओके. प्रॉपर वास्तुशांती व्हायला पाहिजे. आणि वास्तुपुरुष फार महत्वाचा पॉईंट आहे, वास्तुपुरुष आग्नेय दिशेतच पाहिजे. बरेच ब्राह्मण बघितले मी जे वास्तुशांती करतात, ते म्हणतात वास्तुपुरुष ईशान्येमध्ये टाकायचं, ते चूक आहे. जर आधीच्या काळात बघत असशील, वाडे होते, अग्नि दिशेला चूल असायची आणि ती सतत चालू हो, असायची हो. आणि आजची आपली काही केली का ती ठेवायची. हो. ती वास्तुपुरुषाचा नैवेद्य होता. अच्छा. तुमची साऊथ ईस्ट कुठे ते मॅटर करत नाही, पण वास्तुपुरुष तिथे पाहिजे. बरोबर. साऊथ ईस्टला टॉयलेटचं किंवा तुमचं बाथरूमचं आहे तिथे टाका, फरक नाही पडणार. ईशान्येला टाकू नका, त्रास होतो. एका घरात मी केलंय, रिवास्तुशांती करायला लावली. अच्छा. ईशान्येचं काढलं, साऊथ ईस्ट टाकायला, पुन्हा डबल सगळं त्यांना करायला लावलं, त्याच ते घर शांत झालं. माझ्यासमोर केस येते. नाही सर, खूपच तुम्ही फार छान पैकी उत्तरं दिली सगळ्या प्रश्नांची आणि म्हणजे हा खूपच एक छान पॉडकास्ट झाला आपला. आय थिंक आमच्या व्ह्युअर्सना याच्यातनं खूप शिकायला मिळेल. काही तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही प्लीज कमेंट करा किंवा आम्ही सरांचा नंबर देऊ, सरांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ, त्यांचा बिझनेस नंबर आहे, तुम्ही त्यांना व्हॉट्सअप करू शकता. सर काय बोलता याच्या या वास्तू एपिसोडसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि आमच्या व्ह्युअर्ससाठी फक्त एकदा सांगाल त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला. डेफिनेटली ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढं ह्या कंटेंटला वाढवता येईल, कारण इथे सगळे इंटेलेक्च्युअल कंटेंट्स येतात तुमच्या ह्याच्यावर. येस सर. आणि जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवा. माझ्याकडून तुम्ही ते दिलेत वाढवण्याच्या काही, ऍब्सोल्युटली ते आपण करू. ते आपण करू. हा. आणि ज्यांना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी व्हॉट्सअपवर मला मेसेज टाका. येस. आणि शक्यतो 10 ते 5 मध्येच करावेत, इतर वेळेस करून. येस. आणि वास्तू रिलेटेड तुम्हाला अजून आमचा जर पॉडकास्ट बघायचा असेल तर तो कुठल्या टॉपिकवर असेल ते पण आम्हाला कमेंट करा. आम्ही ट्राय करू सरांना त्या एक मेन विषयावर बोलायला आपण लावू. नक्की. जसं आज आपण सगळेच ऍस्पेक्ट जनरल कव्हर केले, तर तो एक आपण आपला एक स्पेशल पॉडकास्ट करू. डेफिनेटली सर. व्ह्यूअर जे म्हणतील त्या Yes. टॉपिकवर आपण तयार राहू. येस. पत्रिका असेल, ऍस्ट्रॉलॉजी असेल तुमची किंवा वास्तूचं असेल, आपण एक फर्स्ट क्लास टॉपिक्स तयार करू. ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्ण. अलग जय श्रीराम.